अमेरिका हे इंटरनेटचे उगमस्थान. 1969 सालच्या सुमाराला अमेरिकेतल्या संरक्षण खात्याच्या ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नावाच्या 4 संगणक असलेलं नेटवर्क प्रस्थापित केलं. म्हणून या नेटवर्कला त्यावेळी ARPANET या नावाने ओळखत असत. सैन्य दलातील सर्व व्यवहारांवर या नेटवर्कद्वारे परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवले जात असे. 2 वर्षातच ARPANET मध्ये वाढ होऊन जवळजवळ 2 डझन साइट्स पर्यंत संख्या गेली. 1981 मध्ये 200 हून अधिक साइट्स ARPANET मध्ये एकत्र आल्या. इतकं यशस्वी असूनही या नेटवर्कचा वापर फक्त सैन्य दलाच्या उपयोगासाठीच होत असे. त्यानंतर जवळजवळ 14 वर्षांच्या काळानंतर अमेरिकेमध्ये नॅशनल सायन्स फेडरेशन या संस्थेची स्थापना झाली. विज्ञान क्षेत्रातील संशोधनामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या संस्थेला देखील नेटवर्कची आवश्यकता होती. त्यासाठी या संस्थेमध्ये NSF नेट या नावाच्या नेटवर्कची स्थापना केली गेली. प्रथम अमेरिकेतील आणि त्यानंतर जगातील काही प्रमुख शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि प्रयोगशाळा या नेटवर्कला जोडण्यात आल्या. या नेटवर्कवर सुरुवातीला NSF नेटचेच नियंत्रण होतं. सध्याच्या शेकडो वेबसाइट्स असलेल्या इंटरनेटची सुरुवात 1990 साली झाली. आता इंटरनेटवर कोणत्याच देशाच्या सरकारचे नियंत्रण नाही. वर्ल्ड वाइड वेब, जे आपण WWW म्हणून ओळखतो, त्याची सुरुवात 1992 मध्ये स्वित्झर्लंड येथील सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च इथे झाली. सुरुवातीला इंटरनेटवर केवळ लिखित मजकुराच्या स्वरूपात माहिती उपलब्ध होती. साइट्सवर चित्र, ध्वनी, चलचित्र इत्यादीचा समावेश नव्हता. इंटरनेटमध्ये जसजशी प्रगती होत गेली तसतशी व्यवस्थापनासाठी एका नेतृत्वाची आवश्यकता भासू लागली. अमेरिका स्थित इंटर NIC या आंतरराष्ट्रीय संस्थेने नेटवर्कचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना IP ॲड्रेसेस द्यायला सुरुवात केली. ब्रिटिश टेलिकॉम, हुंडाई, AT&T अशा अनेक मोठमोठ्या नेटवर्क कंपन्यांमुळे इंटरनेटमध्ये प्रचंड वाढ झाली. नेटवर्कचे व्यवस्थापन आणि विस्तार ही या कंपन्यांची मुख्य भूमिका होती. भारतामध्ये 14 ऑगस्ट 1995 रोजी विदेश संचार निगम लिमिटेड VSNL या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने इंटरनेट सेवा सुरू केली. ही सेवा पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर दिली गेली आहे. इंटरनेट म्हणजे जगभर पसरलेले नेटवर्क जाळे, म्हणजे नेटवर्क ऑफ नेटवर्क्स, WWW किंवा वेब. संपूर्ण जगात पसरलेली माहिती देणारी ही सेवा आहे. इंटरनेटचा मूळ उद्देश व्यावसायिक आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. तसंच असंख्य विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था यांची ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. नोकरीसाठी जिथे नाव नोंदवता येईल अशा असंख्य साइट्स इंटरनेटवर उपलब्ध असतात. आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या अनेक संधीही इंटरनेटवर उपलब्ध असतात. अशा पदांसाठीचे अर्ज इंटरनेटवरच भरण्याची सोय असते. अशा पद्धतीने अर्ज करून देशात परदेशात उत्तम नोकरी मिळालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. इंटरनेटमध्ये ईमेलची सुविधा असतेच. इंटरनेटच्या अनेक सुविधांपैकी सर्वात जास्त वापरात असलेली ही सुविधा आहे. या सुविधेचा वापर करून जगभरात कुठेही अतिशय कमी खर्चात आणि वेळेत पत्रव्यवहार करता येतो. पत्रांप्रमाणेच इतरही फाइल्स, फोटो, चित्र इत्यादी ईमेलद्वारे पाठवता येतात. नेट फोन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, चॅटिंग या इंटरनेटवरील काही महत्त्वपूर्ण सुविधा आहेत. तुम्ही कुटुंबियांशी, मित्रमैत्रिणींशी नेट फोनद्वारे बोलू शकता किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे प्रत्यक्ष चलचित्रणाद्वारे संवाद साधू शकता. खरेदी करणे, शुल्क भरणे, सिनेमा तिकीट बुक करणे म्हणजे आरक्षित करणे, खेळ खेळणे इत्यादी अनेक सुविधा विविध साइट्सवर उपलब्ध आहेत. असे इंटरनेटचे असंख्य उपयोग आहेत.
सर्वच क्षेत्रांसाठी इंटरनेट हे एक वरदानच ठरलेलं आहे. नजीकच्या भविष्यात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढेल आणि त्याद्वारे विविध प्रकारची माहिती असंख्य लोकांना उपलब्ध होईल. इंटरनेटची मूळ माहिती. इंटरनेट 1969 साली सुरू झालं होतं. प्रयोगाच्या हेतूने 4 कॉम्प्युटर मिळून एक नेटवर्क तयार केलं. त्याला ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी किंवा ARPA नेट म्हणजेच ARPAनेट असं म्हणतात. 1990 मध्ये ARPA नेट अधिकृतपणे मोडलं होतं आणि ते नेटवर्क की जे शेकडो अशा साइट्सने भरलेलं होतं त्याला इंटरनेट असं संबोधलं जाऊ लागलं होतं. इंटरनेट हे जगात नेटवर्कचं नेटवर्क्स म्हणजेच जाळ्यांचं जाळं आहे. इंटरनेटवर जगातील www किंवा वेब ही माहितीची सुविधा आहे. ईमेल ही इंटरनेटची सर्वात जास्त वापरली जाणारी सुविधा आहे. तुम्ही जगातील कोणत्याही भागात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचतील असे मेसेज पाठवू शकता. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चॅटिंग करू शकता. नेटफोनचा वापर करून त्यांच्याबरोबर बोलू शकता आणि इंटरनेटवरून लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता. सध्या इंटरनेट हे जगात घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचं आणि संवादाचं साधन बनलं आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण जग आता जागतिक खेडं ग्लोबल व्हिलेज बनलं आहे.